Hello, this is the My Artifact episode number 850. आजची तारीख आहे 6 जुलै 2017. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजले आहे. आणि मला काही गोष्टी आज शेअर करायच्या आहे. कोणत्या माहीत नाही, पण आज खापरखेड्याची खूप आठवण येऊन राहिली. खापरखेडा म्हणजे युजली नाही का या टायमाला मी का करत असतो खापरखेड्याला. ॲक्च्युली 9 वाजता मी डब्बा आणायला जातो. 9 वाजता 9:10 आणि 9:15 डब्बा आणला का जेवण केलं 15 मिनटात. 15 मिनटात जेवण केलं, दात वगैरे थोडेसे घासले. 9:30 पावणे 10 वाजता थोडंसं बसायचं, लॅपटॉप उघडायचा किंवा प्रोजेक्टवर एखादी पिक्चर बघायचा, नाही तर यूट्यूबवर काही ना काहीतरी व्हिडिओ बघायचा. आणि याच्यामध्येच नाही का 11 वाजून जायचे, 11, 11:30, 12 अँड देन आय गो टू स्लीप. झोपून जायचं. हा जर शनिवार असेल तर गोष्ट वेगळीच. शनिवार असेल तर भाऊ मग तर काही टेन्शनच नाही राव. मग पिक्चर देखो रात को 2 या 3 बजे तक. मी तर मग काही परवाच करत नव्हतो. बाश प्रोजेक्टर लावला, बाश सुरू. अरे भाऊ, मी जेव्हा ड्युटी करून आलो, मी सांगू 5 वाजता युजली घरी आलो. 5 वाजता तर आल्याबरोबर 15-20 मिनटात माझी तयारी रेडी. हातपाय धुवून फ्रेश वगैरे होऊन पूर्ण रेडी. मग सेटअप करायचा, प्रोजेक्टर लावायचं, सेटअप करायचा आणि बस सुरू करायचा पिक्चर. मी करीब 5:30 वाजता पिक्चर सुरू करत जाऊ. 5:30 ते 6:30, 6:30 ते 7:30, म्हणजे कसे करून मी 9 वाजेपर्यंत 2 पिक्चर पाहत होतो. इतकी टेंडन्सी होती. पिक्चर नाही तर यूट्यूबवर काही ना काहीतरी व्हिडिओ, नाही तर काही ना काहीतरी IGN मूवी रिव्ह्यू, नाही तर कॉल ऑफ ड्युटी गेम प्ले. अरे मेरे बाप, कंटिन्युअस काही ना काहीतरी सुरूच राहत होता. बाश नाही तर गाणे लावले का बस सुरू, कानात हेडफोन टाकले, प्रोजेक्टर लावलं का बाश आपण एकदम वेगळ्याच लेवलमध्ये जात होतो. आणि तेव्हा साला मना बोलायला कोणीच नव्हतं ना. तेव्हा साला कोणीच नव्हतं ना. बाश आपल्याच मनासारखं करत होतो. तेव्हा नाही का बहुत वाईट फील वाटत होतं. वाय, कारण साला कोणीच नव्हतं ना. हो लावतो मी. हो. तेव्हा मोठं वाईट फील वाटत होतं, कारण साला तेव्हा कोणीच नव्हतं राव. म्हणजे दिवसभरात माझ्यासोबत जे काही बलात्कार होत होता ना दिवसभरात, म्हणजे डी पॉईंटवाले आणि ठेकेदार आणि गौतम, वडेवर, जे कोणी पण असो, साला पूर्ण एकदम दिमाग खराब करून टाकेला दिवसभरात. म्हणजे सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बेटा माझं डोकं एकदम खराब होणंच आहे. स्ट्रेस, टेन्शन, ताण तणाव. केव्हा पण कॉल येऊ शकते आणि केव्हा तुला काही पण विचारू शकते, आणि तू किती करेक्ट राहून तुझी गाण मारणंच मारणार. बट त्याच्यानंतर एकदम आपलंच राज्य. साला कोणी म्हणाल नाही, कोणी बोलायला नाही. बाश पूर्ण क्वार्टरमध्ये बिलकुल आपण, त्याला कोणी काही म्हणणार नाही. बाश तेव्हा नाही का आर्टिफॅक्ट एपिसोड करण्यासाठी प्रायव्हसी पण होती. आणि तेव्हा फुल मोका होता व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करण्याचा, आणि मी त्या मोक्याचा परिपूर्ण वापर घेतला. मी एव्हरी डे
एव्हरी डे मी आर्टिफॅक्ट एपिसोड व्हिडिओमध्ये करतो. एव्हरी डे. असा कधीच चेंज न झाला की मी आर्टिफॅक्ट एपिसोड व्हिडिओमध्ये नाही केला. एव्हरी डे. आणि इट्स वॉज रिअली गुड, कारण मी कॅमेरासोबत काफी चांगल्याने इंटरॅक्ट झालो होतो. खूप चांगल्याने एक्सप्लेन करू शकत होतो साऱ्या गोष्टी, कसं आहे काय वगैरे वगैरे, कशाप्रमाणे आहे. या एका वर्षात नाही का मी काफी प्रॉपरली चेंज केलं यार. म्हणजे ज्याप्रमाणे मला वाटते का माझी लाईफ कशी पाहावी, ॲक्च्युली मी डिझाईन केलं हळूहळू. काय आपण जेव्हा पाथवर चालतो ना तेव्हा हळूहळू आपल्याला नाही का समोरचा रस्ता क्लिअर होत जाते, डेस्टिनी आपल्याला क्लिअर दिसते. म्हणजे एक प्रकारे एक्झाम्पल तौरपणे तुला सांगतो. थांब एक मिनिट, मला थोडंसं या एक्झाम्पलसाठी वरती जाऊ दे, कारण इथे मी काफी डिस्टर्ब होऊन राहिलो आहे. कारण कूलरचा आवाज, टी व्हीचा आवाज, दॅट्स वाय. सो एक मिनिट, वेट अ मिनिट, स्टिल रिचिंग. ओके. वरती आल्यावर काफी चांगलं वाटत आहे. येस, आता तर कोणी डिस्टर्ब करायला पण कोणीच नाही राव. या सो मी काय म्हणत होतो, हां, जेव्हा मी खापरखेड्याला होतो ना तेव्हा मी एकटा होतो. आणि जेव्हा माणूस एकटा राहते तेव्हा त्याला स्वतःबद्दल विचार करण्यासाठी काफी टाईम भेटते. या एका वर्षामध्ये मी कम्प्लिटली एकटाच होतो. इथे ना कोणी पर्सन होता, ना गर्लफ्रेंड, ना नथिंग. या कधी कधी म्हणजे दिवसभरात ड्युटीचा खूप त्रास व्हायचा, बट इन द एंड त्याच्यानंतर तर मग बिलकुल आपलंच राज्य होतं. कोणी म्हणाल नाही, कोणी बोलाल नाही. यस, त्यावेळेस मी माझ्यावर काफी कंप्लीट स्टडी केली का मी कोण आहे, का आहे, मला कशा प्रकारे आपली डेस्टिनी अचीव करायचं आहे. या सो मी एक प्रकारे एक्झाम्पलप्रमाणे सांगतो का हे कसं आहे. आता मानून घे आपल्याला नाही का माउंट एव्हरेस्टवर चढायचं. माउंट एव्हरेस्ट आपली डेस्टिनी आहे. सो एक प्रकारे काय माउंट एव्हरेस्ट दिसते. व्हाय? कारण तो बहुत उंच आहे आणि आपण करीब त्याच्या 20,000 फीट खाली असून सुद्धा आपल्याला माउंट एव्हरेस्ट दिसते. जेव्हा तुम्ही काठमांडूकडे जाजान, काठमांडू किंवा त्या नियरेस्ट पोल्युशनवर जाजान त्या माउंट एव्हरेस्टच्या, तर तुम्हाला कळेल का त्याची हाईट किती मोठी आहे. ॲक्च्युली तुम्हाला फील होईल का माउंट एव्हरेस्ट किती मोठा आहे. या म्हणजे ॲक्च्युली आपल्याला माउंट एव्हरेस्ट दिसते. आपल्याला कोणते पहाडवर चढायचं असेल ना तर आपल्याला ते पहाडाचं टोक दिसते. बट तुम्ही कधी बघितलं आहे का जेव्हा पहाड आभाळाला चिरून जेव्हा वरती चढते तेव्हा मधलं पहाड दिसत नाही, ते ढगानी कुठतरी फॉगनी दबून असते. म्हणजे काय, आपल्याला डेस्टिनी दिसते बट तिथपर्यंत जाण्याचा पाथ दिसत नाही. या तुम्हाला माउंट एव्हरेस्ट दिसून जाईन बट तिथपर्यंत चढण्यासाठी तुम्हाला पाथ नाही दिसणार. व्हाय? का असं होते? ॲक्च्युली असं होते का आपल्याला पहिले डेस्टिनी दिसते पण त्याचा पाथ दिसत नाही. आपल्याला माहीत नाही का हे किती कठीण आहे किती नाही. जेव्हा तुम्ही चढायला लागजान तेव्हा हळूहळू पाथ क्लिअर होतो, तेव्हा हळूहळू तुमच्यासमोर रोड क्लिअर होतो, तो पाथ क्लिअर होतो आणि तुम्हाला कळते का आपल्याला कुठून जायचं, कसं जायचं आहे, कोणती सेफ्टी प्रिकॉशन घ्यावं लागेल, किती ऑक्सिजन घ्यावं लागेल, कोणते सूट घ्यावं लागेल, कशा प्रकारे आपल्याला सिक्युअर करावं लागेल. आपल्याला कंटिन्यू म्हणजे सरळ पाथ दिसतच नाही. आपण काही रोबॉट नाही, आपण एक ह्युमन बीइंग आहे. आपण मिस्टेक करतो, गलती करतो, त्या गलती नाही झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रॅक्टिस करतो.
तेव्हा आपण एक बिकम बेटर पर्सन बनतो, किंवा आपण त्या बिकम बेटर पर्सन इन पर्टिक्युलर स्किल, त्या स्किलमध्ये एक बिकम बेटर पर्सन बनतो. कारण आपण त्यासाठी मेहनत करतो, प्रॅक्टिस करतो, मिस्टेक करतो. नेहमी लक्षात ठेव, मेहनत केल्याशिवाय कोणतीच गोष्ट भेटत नाही. या मेहनत इज रिअली इम्पॉर्टंट थिंग मॅन. बहुतच जास्त गोष्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. कारण विदाऊट मेहनत तू काही एक्सपेक्टच नको करू का तुला काही भेटते म्हणून. या दुनियामध्ये अजून एक दुसरी गोष्ट, या दुनियामध्ये कोणतीच गोष्ट फ्री नाही बरं. कोणतीच गोष्ट, अरे घंटा कुछ भी फ्री नाही आहे. तुमचे आई वडील सोडून तुम्हाला कोणीच फ्री नाही आहे. आई वडील आणि मित्र आणि माणसं, बस तेच एक लोक आहे. बाकी या दुनियामध्ये कोणतीच वस्तू फ्रीमध्ये नाही आहे. तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बघत आहात, तुम्ही सावनवर गाणे ऐकत आहात, काही पण करा, कोणतीच गोष्ट फ्री नाही. आता हळूहळू, आता खूप टेक्निकली पार्ट आहे राव त्याचा सांगण्यासाठी. आता यूट्यूबमध्ये तुम्हाला कसं ते ॲक्च्युली पैसे तर नाही घेत, बट नाही का ते ॲडव्हर्टाईज प्रेझेंट करतात स्टार्टिंगला. आणि ते ॲडव्हर्टाईज कसं आहे की ते ॲडव्हर्टाईज तुम्हाला दाखवण्यासाठी ते यूट्यूबवाले त्या ॲडव्हर्टायझिंग कंपनीपासून काही ना काहीतरी पैसा घेतात. एक प्रकारे अनादर वे टू हे आहे, कम्युनिकेशन आहे किंवा ट्रान्झॅक्शन आहे, जे आपल्याला दिसत नाही बट ते ॲक्च्युली होत असते. आता काफी टेक्निकल पार्ट आहे. आता हे मी आता या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये सांगून बोर नाही करत राव बट ॲक्च्युली काय आहे की आपल्याला पहिले डेस्टिनी दिसते. मला दिसते का मला फिल्म मेकर. आता मला माझं माउंट एव्हरेस्ट कशाप्रमाणे दिसून राहिलं आहे, मी दिसून राहिलं आहे का मी फिल्म मेकिंग आहे, माझ्या हातात कॅमेरा आहे, किंवा मी प्रॉपरली गाईड करून राहिलो आहे किंवा डिरेक्ट करून राहिलो आहे की अशा पद्धतीने मला हा शॉट पाहिजे, त्या शॉट पाहिजे. हे माझं माउंट एव्हरेस्ट आहे आणि हे मला क्लिअर दिसून राहिलं आहे. व्हाय? कारण आपण त्यासाठी मेहनत करत आहे, आपल्याला त्या वेवर जायचं आहे, त्यामुळे आपल्याला ते क्लिअर दिसून राहिलं आहे. बट तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला पाथ अजूनपर्यंत क्लिअर नाही. पाथ क्लिअर नाही म्हणजे काय, म्हणजे तुला तर माहीत आहे ना, तर तुला हळूहळू बायनरी कोड बनवायची आहे. देन बायनरी कोडपासून स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर, अँड देन बायनरी कोड बुक ऑफ प्रेझेंट डे, देन बायनरी कोड नॅशनल सिक्युरिटी, देन अवतार सिरीज. तुला तर माहीत आहे ना अशाप्रमाणे जायचं आहे. दॅट्स रिअली नाईस. बट स्टार्ट फ्रॉम मूवी. बायनरी कोड पहिला, तर बायनरी कोड आपण बनवू कसं भाऊ? बायनरी कोड म्हणजे बॉलिवूडमध्ये आपण जाऊ कसं? माझ्या घरचे खात नाही आहे का मी डायरेक्ट जाऊ तिथे आणि सरळ प्रोड्युसरला सरळ माझी स्क्रिप्ट सांगू आणि ते जस्ट इम्प्रेस होईन. हार्डली मी 2-3 वर्ष अगोदर मी असंच काहीतरी विचार करत होतो का बस नागपूरमध्ये मुंबईमध्ये जाईन, देवगण प्रोडक्शनमध्ये जाईन आणि मग मी त्यांना स्टोरी सांगीन आणि मग ते काफी इम्प्रेस होईन आणि एका दिवसातच मी माझी डेस्टिनी अचीव करून टाकीन. बस बॅग भरली आणि बस निघालो. वाटलं का एका दिवसातच मी माझी डेस्टिनी अचीव करू शकणार. असं कधी होत नाही भाऊ, बिलकुल नाही. आपण काय मेहनत करावं लागते छोट्या छोट्या गोष्टीपासून. मुंबईला समजा जर आपल्याला काही ना काहीतरी करावं लागते, सर्वात इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे मुंबईला जगणं. मुंबईला जगण्यासाठी कांद्या उशीर करायला लागते. जेवण जे इझिली भेटून जाते, काही प्रॉब्लेम नाही. वस्त्र ते पण इझिली भेटून जाते, काही प्रॉब्लेम नाही. शेल्टर जे बिलकुल इझिली भेटत नाही आणि मुंबईसारख्या ठिकाणी तर बिलकुलच नाही. आणि इट इज रिअली रिअली कॉस्टली, बहुत ही जास्त कॉस्ट आहे. तर मुंबईमध्ये हा एक लफडा आहे का तुम्हाला शेल्टर प्रॉपरली भेटूच शकत नाही. तुम्ही इथे वर्धेमध्ये किंवा नागपूरमध्ये तुम्ही कितीही वटमध्ये राहा, बट मुंबईला गेल्यावर तुम्ही एकदम भिकाऱ्यासारखी कंडिशनमध्ये राहा. जर तुम्हाला एका दिवसात जर तुम्हाला राहण्याची सोय जर तुम्ही नाही केली तर तुम्हाला फुटपाथवर झोपल्याशिवाय चारा राहत नाही राहा.
मुंबई कसे एक प्रकारे नाही का अशी लेवल आहे, असं स्केल आहे की तुम्हाला तुमची लायकी दाखवत राहा पहिल्याच दिवशी. यस, म्हणजे असं नाही का तुम्ही वर्धेत आले तर तुम्हाला कसं कमी रेंटमध्ये कुठेही आरामात किंवा कोणते रिलेटिव्ह वगैरे असेल दूरचे वगैरे नातेवाईक, चला बा थोडंसं आहे तर पहिला दिवस आहे राहू द्यायला कुठेतरी, उद्या काही ना काहीतरी जुगाड करून टाकन. किंवा रिलेटिव्ह वगैरे नसले तरी कोणत्या छोट्याशा हॉटेलमध्ये जाऊन एक दिवसासाठी रूम करून राहू शकते, किंवा नाहीतरी ते धर्मशाळात वगैरे पडूनच राहतात राव. यस, कुठे ना कुठेतरी छोट्या सिटीमध्ये. बट मुंबईमध्ये नाही बॉस. अरे मुंबईमध्ये भाऊ धर्मशाळासाठी पण पैसे घेतात, हॉटेल तर सोडूनच दे राव. एक नाईटसाठी 800 रुपये तर तुमची जेब कटलीच आहे. एक नाईटसाठी. यस, 800 रुपये तुमची जेब कटणेच कटणे आहे, बाकी काही माहीत नाही. आणि रेंट, अरे मेरे बाप, किरायानं राहतो म्हणलं ना तर 50,000 रुपये डिपॉझिट, आणि वरून भाडं आहे 10,000 रुपये, म्हणजे 60,000 रुपये तर तुम्हाला पहिले द्यावंच लागतात. आणि देन आफ्टर दॅट 10,000 रुपीज पर मंथ, जे की इकडे वर्धा किंवा नागपूरमध्ये हार्डली 1,000 किंवा 1,200 रुपयामध्ये इझिली मानून जाते. कुठेही चांगली जो रूम भेटते, आणि तिथं 10,000 रुपये देऊन तुम्हाला भेटते क्या झाटभर रूम एवढूशी. बट डझंट मॅटर, मुंबईसारख्या मोठ्या शहरमध्ये तुम्हाला स्वतःची एक रूम भेटली, जरी इथे किती छोटी कमणे असो, पण तुम्हाला तुमची रूम भेटली, दॅट इज सो अमेझिंग मॅन. या तर काय आहे की माझी डेस्टिनी मुंबई आहे का, या हे एक इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. माझी डेस्टिनी मुंबई आहे का, म्हणजे मला मुंबईला जायचं आहे म्हणजे हा हे आहे का, नो. बट हा एक प्रकारे पाथ आहे माझा, या पाथवर चालायचं आहे, मला मुंबईला जायचं आहे. या दॅट्स अ रिअली नाईस थिंग. सो फर्स्ट ऑफ ऑल, मुंबईला जायसाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे पैसे. 60,000 रुपीज इज एक प्रकारे बेसिक कॉस्ट आहे. 60,000 रुपीज शेल्टरसाठी. या खाना आणि अन्न वस्त्र वगैरे ते तर आरामात भेटून जाते, कुठेही आरामात कसं. शेल्टर इज रिअली इम्पॉर्टंट अँड दे आर रिअली कॉस्टली. 60,000 रुपीज तर तू तुझ्या जेबमध्ये असन तर तू मुंबईला जा भाऊ. दॅट इज द वन थिंग. सो 60,000 रुपीज व्हेअर इट कम फ्रॉम. 60,000 रुपये कुठून येणार आहे, तुझे आईवडील देईन 60,000 रुपये? नो. 60,000 रुपये बहुत मोठी रक्कम आहे स्टील आपल्यापाशी आता तरी. बहुत मोठी रक्कम आहे, आणि हे वडिलांना मागून किंवा वडिलांच्या छातीवर बसून त्यांच्याकडून मला पैसे काढायचे ना. सो मला एक प्रकारे जॉबची गरज आहे, म्हणजे जेणेकरून मला जॉब पण राहीन, मी त्यासाठी काही ना काहीतरी पैसा गोळा करीन आणि देन मुंबईला जाईन. दॅट इज अ रिअली नाईस थिंग, व्हेरी नाईस थिंग. सो आता पैसे म्हणजे जॉब, तर जॉब आता कुठे आता मुंबईत सोडली आता, म्हणजे सोडली म्हणजे एक प्रकारे ऑप्शनमध्ये आहे, म्हणजे हा एक प्रकारे पाथ आहे. राईट नाऊ आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे, पैसा. आणि पैसा कुठून भेटणार आहे, जॉब. सो जॉब कुठून भेटणार आहे, जर तू हार्डवर्क करशील, मेहनत करशील, कन्सल्टन्सीवाल्यांकडून कॉन्टॅक्ट करशील, कुठे ना कुठेतरी कॉन्टॅक्ट करून तुला जॉब भेटली पाहिजे. सो दॅट्स द इम्पॉर्टंट थिंग. ओके, ठीक आहे. जर तुला जॉब भेटली तर तुला हे सगळं सेविंग करण्यासाठी किती वेळ लागेल? नो 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 नो. इम्पॉर्टंट थिंग हा आहे का मला जॉब ह्याच्यासाठी नाही करायची का मला सेविंग करायची आहे. नो. मग जॉब तू कशासाठी करत आहे? जॉब यासाठी करत आहे का ह्या जॉबचा फ्लो मला एक प्रकारे पुण्यापर्यंत घेऊन जाईल. व्हॉट? पण तुला तर मुंबईला जायचं आहे, मग तू पुणा हे का काढलाय? सांगतो बरोबर. फर्स्ट ऑफ ऑल, इवन इफ आय गो टू द मुंबई, जर मी मुंबईला जातो, मी माझ्या शेल्टरची पूर्ण अरेंजमेंट केली, खाण्यापिण्याची पूर्ण सोय केली, मी जॉबची पण पूर्ण सोय केली, ठीक आहे. आता बा मी सकाळी उठतो, मुंबईला राहतो, स्वतःचा एक रूम आहे, जॉबवर जातो, सकाळी 6 वाजता जातो, संध्याकाळी करीब 2 वाजता येतो,
आल्यानंतर मला काहीतरी 20,000 रुपये सॅलरी आहे. आल्यानंतर मी फिल्म स्कूलला जातो. करीब 3 वा 4 वाजताचा क्लास असते. 4 ते 8 वाजेपर्यंत क्लासेस कंटिन्यू चालतात. त्याच्यामध्ये मला फिल्म मेकिंगचं पूर्ण कोर्सेस वगैरे शिकवण्यात आले आहे. आणि देन त्याच्यानंतर मग काय घरी येतो आणि हा विचार करतो की मला हे फिल्म स्कूल झाल्यानंतर मला कोणत्या बॉलिवूड फिल्ममध्ये कुठे ना कुठेतरी काम भेटन. दॅट इज रिअली रिअली रॉंग. व्हाय? कारण मुंबईमध्ये फिल्ममध्ये काम भेटण्यासाठी आपल्यासारखे करोडो लोक आहे. यस यस यस. मग ही गोष्ट म्हणजे जे गोष्ट महान लोक म्हणत होते का मुंबईमध्ये तुम्ही फिल्मसाठी जाल तर भाऊ एक तर तुमच्यामध्ये हिंमत तर पाहिजेनच. ठीक आहे. स्वतःमध्ये गिवअप न करण्याची एक प्रकारे कला पण पाहिजे. ओके ठीक आहे, ते पण अचीव केलं. तुमच्यापाशी पैसा पण पाहिजे. भाऊ मी 20,000 रुपये कमवतो यार आणि त्याच्यात मी फिल्म स्कूलला पूर्ण पैसे देतो. मग त्याच्यानंतर माझ्यापाशी उरते ते फक्त 3,000 रुपये. सो माझ्यापाशी पैसा नाही. ओके ठीक आहे, नो मॅटर ॲट ऑल. तुमचे कॉन्टॅक्ट पण पाहिजे. राव यार, मी गरीब फॅमिलीमधून आहे. माझे वडील हार्डली टीचर आहात. ते वर्धेला राहतात, जे मुंबईला कधी त्यांनी तोंड पण नाही बघितलं आहे. आणि माझे कॉन्टॅक्ट तर रिअली लेस आहे. इन्स्टेड ऑफ दॅट की मी फक्त इथे राहतोय, घरमालकांना ओळखतोय आणि फिल्म स्कूलमधल्या हार्डली काही लोकांना आणि माझ्यासोबत असणारे जे कलिग आहे त्यांना ओळखतो. बस, बाकी काही नाही. ओके ठीक आहे. तर मग का तुम्ही एकदम तुमच्या डोक्यातून विचार सोडून द्या का तुम्ही बॉलिवूडमध्ये फिल्म बनवू शकता. कारण रांगेत तुमचा नंबर करीब करोडोमध्ये आहे किंवा हजारो किंवा लाखोमध्ये आहे. आणि जर तुम्ही त्याची वाट बघजान सो बॉस यू आर डेड मॅन या असं म्हणन तर तुला 50 वर्ष लागन तुला एक फिल्म बनण्यासाठी बायनरी कोड. सो तर मग काय, मग आपल्यापाशी सोल्युशन काय उरते. आपण आपल्या डेस्टिनीपर्यंत जासाठी आपल्याला कोणतं सोल्युशन आहे. फर्स्ट ऑफ ऑल माझ्यापाशी एक गोष्ट आहे. आपण बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये डायरेक्ट जाऊ शकत नाही. ना टेक्निकली ना लकीली कोणत्याच याच्यामधून आपण जाऊ शकत नाही. आपल्याला जायचं आहे स्टेप बाय स्टेप. सो हाऊ रे गो स्टेप बाय स्टेप. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काही ना काहीतरी एक्सपिरियन्स पाहिजे फिल्मचा. सो आपण एक प्रकारे स्टेट लेवलवर ट्राय करू. स्टेट लेवल म्हणजे महाराष्ट्रीयन लेवलवर, म्हणजे पुणे, जिथे मराठी साहित्य आणि मराठी फिल्मचा एक प्रकारे गाजावाजा आहे. ॲक्च्युली जे पुणे हे आहे ना, तिथे मराठी फिल्म प्रोडक्शन होतात आणि तिथूनच टेलिकास्ट होतात आणि तिथूनच डिस्ट्रीब्यूट होतात. ज्याप्रमाणे मुंबई एक प्रकारे बॉलिवूडचं सेंटर म्हणलं जाते, त्याप्रमाणे मराठी फिल्मसाठी पुणे एक प्रकारे सेंटर म्हणलं जाते. ओके ठीक आहे. सो तुला मराठी फिल्ममधून ट्राय करावं लागेल. ओके ठीक आहे. सो मराठी फिल्मसाठी काय लागते. आता तुझ्यापाशी आहे बॉलिवूडमधली स्क्रिप्ट, जे की रेप्रेझेंट करते का ती फिल्म ओनली अँड ओनली बॉलिवूडमध्येच बनली पाहिजे. तर ती मूवी मराठीत तर नाहीच बनवू शकत. ओके ठीक आहे. सो तुला अशी एक स्क्रिप्ट शोधावी लागेल जे मराठी आहे. ओके, जे बहुत क्लासिक आहे. ओके, सगळ्यांना आवडणारी पण असली पाहिजे. ओके, आणि ती मूवी वन ऑफ दी बेस्ट असली पाहिजे. ओके ठीक आहे. सो आता आपल्याला नवीन स्क्रिप्टवर काम करायचं आहे. तर नवीन स्क्रिप्ट कोणती. नवीन स्क्रिप्ट आहे जी एक रिसेंटली रिअलिस्टिक गोष्ट आहे, जी माझ्या
मित्रासोबत झाली होती ती गोष्ट आहे प्रतीक. यस, प्रतीकच्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेस त्याच्यासोबत कोणकोणते अन्याय झाले, काय झाले, कशावर झालं, त्याला ते लग्न जमवण्यासाठी त्याने कशाप्रमाणे प्रयत्न केले, कोणकोणते प्रॉब्लेम्स आले आणि त्या प्रॉब्लेमला त्यांनी कशाप्रमाणे फेस केला, हे एक प्रकारे रिअलिस्टिक गोष्ट आहे जे माझ्या मित्रासोबत एक्झॅक्टली झाली होती. तो आहे प्रतीक. ओके, ठीक आहे. सो मी त्याच्यावर फिल्म बनवण्याचा प्रयत्न म्हणजे फिल्म बनवीन हा माझा विचार आहे. ओके, ठीक आहे. सो पहिले निगेटिव्ह पॉईंट पकड, पॉझिटिव्ह पॉईंट नंतर पकड, निगेटिव्ह पॉईंट पकड. ठीक आहे. आपल्याला आता पुण्याला जासाठी आपल्याला जॉब पाहिजे. सो ऑफकोर्स मी ट्राय करत आहे. डिझाईन इंजिनियर हे एक असं माध्यम आहे ज्याचे फील्ड पूर्ण महाराष्ट्रात आणि पुण्यात तर ऑफकोर्स डेफिनेटली आहे. नागपूर, पुणे ऑफकोर्स लिंकअप आहे. सांगू, कारण तू समज जर इथे डिझाईन इंजिनियरमधून कुठेही लागला, कोणत्याही कंपनीमध्ये लागला, तर तू त्याची जे सबस्टेशन आहे ते नागपूर आहे आणि जे मेन स्टेशन आहे ते पुणे आहे. जे प्रायव्हेट कंपनी आहे त्यांचं मेन स्टेशन तर पुण्याच आहे आणि जे सबस्टेशन तर नागपूर आहे. सो जर तुला जॉब लागला, आणि ऑफकोर्स लागणारच आहे, जॉब लागला तर तू तुझे जे रिक्रुटर्स आहे किंवा ज्यांनी तुला रिक्रूट केलं आहे किंवा जे बॉस आहे त्यांना तू एक प्रकारे रिक्वेस्ट करू शकते का, सर मला एक प्रकारे नागपूरमध्ये जॉब द्या तुमच्या मेन स्टेशनमध्ये, कारण मला थोडंसं तिकडे काम आहे आणि मला पण तिथेच माझं करिअर बिल्डअप करायचं आहे. सो या, जर ते मानले तर ठीक, नाही मानले तर 1 वर्षाचा एक्सपिरियन्स घे कामाचा आणि 1 वर्षाचा डिझाईन इंजिनिअरिंगचा एक्सपिरियन्स घेऊन तू पुण्यामध्ये जा आणि तिथे जॉब शोध. या जॉब शोध म्हणजे कसा, नागपूरमध्येच राहून पुण्याला जॉब शोध, व्हाया Naukri.com किंवा Shine.com किंवा इंडीड किंवा मॉन्स्टर, कोणकोणत्या साईट थ्रू भेटूनच जाते. मेकॅनिकल इंजिनियर, डिझाईन इंजिनियर विथ 1 year एक्सपिरियन्स डेफिनेटली पुण्यामध्ये जॉब भेटते. सो तुला पुण्याला जॉब भेटून जाईल. ओके, ठीक आहे. सो पुण्याला मग मॅटर कोणकोणते आहे, सेम शेल्टरचाच प्रॉब्लेम आहे, बट तिथे करीब 20 किंवा 30,000 रुपये द्यावं लागेल. डझंट मॅटर, पैसे कमी आहे ना, ठीक आहे. राईट नाव तुला जॉब लागेल, करीब 20,000 रुपये सॅलरी राहील. 20,000 सॅलरीमध्ये तुला हे सगळं मॅनेज करायचं आहे, तुझं शेल्टरचं, आणि तुला फिल्म स्कूल जॉईन करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल पुण्यामध्ये गेल्याबरोबर तुला विदिन अ मंथमध्येच तुला फिल्म स्कूल जॉईन करायचीच आहे. या फिल्म स्कूलची फीज किती असतो, 2 लाख 3 लाख रुपये तुला बाय इन्स्टॉलमेंटमध्ये तुला भरायचीच आहे आणि ऑफकोर्स तुला जॉईन करायचं आहे. या आता काय आहे, अजूनपर्यंत मला क्लिअरली नाही माहीत का फिल्म स्कूलमध्ये गेल्यावर माझ्याकडे कोणकोणते वेज क्लिअर होणार, बट मला एवढा तो कॉन्फिडन्स आहे का भाऊ मी खूप हे आहे का सिक्युअर आहे का राव, मी या गोष्टीमध्ये खूप जास्त हे आहे, कॉन्फिडन्स आहे, माझ्या गोष्टीमध्ये टॅलेंट आहे आणि मी हे गोष्ट अचीव करू शकतो आणि ते खूप चांगल्या पद्धतीने. सो आय कॅन गेट इट मॅन. सो पुण्याला जॉब सोबत फिल्म स्कूल आणि देन एक मराठी मूवीमध्ये ॲज अ प्रकारे आर्टिस्टचं काम करायचं आहे थोडा बहुत. तिथून मग ॲज अ स्पॉट बॉय किंवा सॉफ्ट एडिटर किंवा फर्स्ट असिस्टंट डिरेक्टर किंवा असिस्टंट डिरेक्टर हळूहळू मराठी फिल्ममध्ये काम करायचं आहे. 1-2 मराठी मूवीमध्ये काम केल्यानंतर आपण एक स्वतःची स्क्रिप्ट प्रोड्युसरला सांगायची आणि तिथे एक मराठी फिल्म बनवायची आणि त्या फिल्मचं नाव आहे घरची गोष्ट. या सिम्पल फॅक्ट आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रतीकच्या लाईफमध्ये जे झालं आहे, म्हणजे त्याच्या लाईफमध्ये त्याच्या बहिणीचं लग्न करण्यासाठी त्याला कोणत्या पद्धतीने प्रॉब्लेम असतात आणि त्या कशाप्रमाणे सॉर्ट आउट करतो, या साऱ्या गोष्टी. आणि ते फिल्म रिअली अमेझिंग आहे, रिअली नाईस आहे. घरची गोष्ट एक प्रकारे घरच्यांसाठी आहे, सगळ्यांना आवडते. एव्हरीथिंग इज रिअली कूल. या आणि ही फिल्म आय डोंट नो, पण मला वाटते की चांगलीच मूवी असणार. बट वॉट एव्हर, मला फिल्म सोबत राहून करिअर माझं बिल्डअप करायचं आहे. सो काय आहे, काय मराठी फिल्ममध्ये माझं कॅरेक्टर एक प्रकारे
चांगल्या पद्धतीने बिल्डअप होईन आणि देन मी बॉलिवूडमध्ये ट्राय करीन. बॉलिवूडमध्ये ॲज अ बायनरी कोड. या एक वेळेस मी बायनरी कोडमध्ये सिलेक्ट झालो किंवा बायनरी कोड माझी स्क्रिप्ट ॲक्सेप्ट झाली किंवा साईन झाली, तर बस मग तिथून माझे नेक्स्ट लेवल सुरू होणार. इथून तिथपर्यंत हे एक माझी फर्स्ट लेवल. ॲक्च्युली जेव्हा मी नागपूरमध्ये होतो तेव्हा मी माझे लेवल एक प्रकारे डिसाईड केलं होतं. आता फर्स्ट लेवल होती का गेट अ जॉब, म्हणजे एज्युकेशनपासून जॉबपर्यंत. सेकंड लेवल आहे का जॉबपासून ते फिल्मपर्यंत, फिल्म स्कूलपर्यंत. थर्ड लेवल आहे फिल्म स्कूल टू बॉलिवूडपर्यंत. म्हणजे थर्ड लेवल आहे ते बॉलिवूडचीच आहे, ते बायनरी कोड त्याच्यामध्ये. आणि फोर्थ लेवल आहे ती आहे हॉलिवूड. इट्स वन ऑफ द अमेझिंग. तर ते मी सांगतो अगोदर. फर्स्ट ऑफ ऑल हे काय का तुला तिथपर्यंत टच करायचं आहे, बॉलिवूडपर्यंत. तुझी बॉलिवूडमध्ये बेटा तुझी स्क्रिप्ट फायनल झाली, समजला की बेटा मग तुझे फ्युचर इज वन ऑफ द अमेझिंगच आहे राव. या कारण मग तर तुला वन बाय वन तुला मग फायर इन द होल करायचेच आहे राव. कारण समोर तुझी डेस्टिनी रिअली ब्राईट आहे आणि तुला आतापासून विचार करायचा. सो हे झालं आता फ्युचरचं. आपण खूप विचार केला, खूप सांगितलं, खूप हे केलं, बट यासाठी आपण किती प्रयत्न करत आहे आणि आपण किती हार्डवर्क करत आहे या गोष्टीसाठी, याचा पण एक प्रकारे मेमो या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये दाखवण्यात यायला पाहिजे. आजचा दिवस करीब मला हा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हा दिवस एक चुकीचा दिवस आहे. या सक्सेस हे एक चुकीमुळे होते. चुकीमुळे म्हणजे आपण चुका करतो तेव्हा आपल्याला सक्सेसची टेस्ट कळते राव. प्रत्येक गोष्ट एकदम इझी, सिम्पल किंवा अचीव बाय ॲट द वन टाईम कधीच होत नाही राव. चुका करणं बहुत इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला सक्सेसला जायचं असेल तर. आणि या चुका करतच राहणं वाईट गोष्ट आहे, अनलेस यू हॅव टू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक. तुम्ही तुमच्या चुकीपासून शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे का आपण चूक केली ते कशात केली आणि पुन्हा ती चूक नाही झाली पाहिजे, यासाठी आपण काय प्रोसिजर करायला पाहिजे. सो आज कोणती चूक केली मी? फर्स्ट ऑफ ऑल सकाळी झोपून उशिरा उठल्यामुळे आणि मला उठूशच नाही वाटल्यामुळे मी आजचा क्लास ड्रॉप केला. या ॲक्च्युली मला वाटलं इट्स वन ऑफ दी नाईस थिंग, कारण मी हा विचार केला की नागपूरमध्ये जाऊन का होईन, तिथे गेल्यावर फालतूपणा होईन वगैरे वगैरे. बट घरी राहिलं तर त्याच्यापेक्षा खूप जास्त फालतूपणा होते. लिटरली सांगतो, मी आज काहीच नाही केलं. सकाळी उठलो, आईची थोडी बहुत मदत केली असेल तर केली, आणि नुसता मी फेसबुकवर व्हिडिओ पाहत होतो, व्हॉट्सॲप करत होतो, यूट्यूबवर पाहत होतो, नाहीतर ते लॅपटॉप खोलून पिक्चर पाहत होतो. बस काहीच घंटा कुछ भी नाही, ना प्रॅक्टिस ना काही. मला वाटलं की आपण काही ना काहीतरी करू, सुट्टीचा प्रॉपरली इस्तेमाल करू, बट काहीच नाही. तेव्हा मला कळलं की घरी राहून काहीच नाही होत अनलेस जर तू नागपूरमध्ये जाऊन काही ना काहीतरी करशील. सक्सेस खूप मोठी गोष्ट आहे आणि यासाठी मेहनत खूप जास्त करावं लागते, तेव्हा सक्सेस एवढीशी भेटते, घंटाभर भेटते. यस, बट या छोट्याच गोष्टीसाठी आपल्याला खूप जास्त हार्डवर्क करावं लागते, कारण आपण या लेवलवर नाही का आपण खूप कमी मेहनत करू आणि खूप जास्त सक्सेस भेटतं. ती लेवल यायची अजूनपर्यंत. ही लेवल आहे ते खूप एकदम वन ऑफ दी टॉप मोस्टची लेवल आहे, जेव्हा आपण मेहनत खूप कमी करतो आणि आपल्याला त्याचा इन्कम खूप जास्त भेटते. ती लेवल आहे जेव्हा मी फिल्म बनवीन तेव्हा, जेव्हा मी थोडा बहुत काम करीन, थोडा बहुत स्क्रिप्टवर काम करीन वगैरे वगैरे, आणि त्याच्यानंतर जो मला इन्कम भेटेन तो मोर दॅन दॅट राहीन.
बट राईट नाव आपली अशी लेवल नाही आहे. आपल्याला खूप जास्त मेहनत करावं लागेल, तेव्हा आपल्याला जॉब भेटेल. तू जेवढा जास्त नागपूरमध्ये जाशील, अमोल सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये येशील, सरांना वाटेल का या बंद्याला जॉबची गरज आहे, तर तेव्हा तुला जॉब ऑफर होईल. अनलेस तुला जॉब ऑफर होणार नाही आणि तू अशाच प्रमाणे सुट्टी मारत राहशील, तर तू बरोबर एका वर्षा अगोदर, ज्या एका वर्षा अगोदर मी होतो मिझरेबल आणि बॅकलॉग विषयवाला आणि स्वतःच्या नजरेमध्ये काही रिस्पेक्ट नव्हती आणि बस खूप मोठी डेस्टिनी अचीव करायचा आहे जस्ट इन वन हँड किंवा एका सेकंदात किंवा एका दिवसात असा म्हणणारा असा होईल. सो आपल्याला बिकम स्मार्ट बनायचं आहे, आपल्या चुकीपासून काही ना काहीतरी शिकायचं आहे आणि ही गोष्ट आपल्याला आता समजली आहे. उद्या अशी गलती झाली नाही पाहिजे, यासाठी आपण आज लवकरात लवकर झोपलं पाहिजे. राईट राईट. सो this is it. This is the end. This is the My Artifact episode number 4850. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.